आयोगाचा सगळ्यात आवडता सजीव म्हणलं तर बॅक्टेरिया. आयोग एकतर बॅक्टेरियल डिसीज बद्दल नेहमी प्रश्न विचारतो किंवा कृषीमध्ये बॅक्टेरियाचा जो काही रोल आहे त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. या टॉपिकला मी अर्धा घंटा व्यवस्थित घेणार आहे आणि आयोगाने या टॉपिकवर आत्तापर्यंत 10 ते 15 जे काही प्रश्न विचारलेले आहे त्याचं डिटेल अनालिसिस करणार आहे. पहिल्यांदा आपण करणार कॉन्सेप्ट पक्का. माझा प्रयत्न एवढाच आहे की आयोगाने जे प्रश्न विचारले तेवढेच अनालिसिस न करता हा टॉपिक इतका चांगला करायचा की जेणेकरून पुढं आयोगाने कसाही फिरून प्रश्न विचारला तर तुमचा कॉन्सेप्ट पक्का झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी तुमचा मार्क जाता कामा नये. मित्रांनो, हे व्हिडिओ लेक्चर पाहिल्याचा सगळ्यात मोठा फायदा हाच होणार आहे की माझं व्हिडिओ लेक्चर पहा. मी म्हणत नाही याच्यानंतर कोणते रेफरन्स बुक वापरू नका, नक्की वापरा इतर रेफरन्स बुक, पण ज्यावेळेस तुम्ही ते रेफरन्स बुक वाचणार, डोक्यामध्ये कॉन्सेप्ट पक्का असेल तर ते रेफरन्स बुक समजायला एकदम सोपं जाणार आणि कमीत कमी वेळेमध्ये होणार. मी सुरू केलेली आहे NCERT बेस विज्ञानाची सिरीज येणाऱ्या परीक्षेपर्यंत. रोज रात्री 9:30 वाजता आपण भेटतो. याच्या अगोदरच आपलं क्लासिफिकेशनचं लेक्चर झालेलं नसन पाहिलं तर नक्की पाहून घ्या. आता आपलं लेक्चर आहे आजचं. पहिला जो 5 किंगडम मधला किंगडम आहे, सृष्टी आहे, ती आहे मोनेरा. आणि मोनेरातला सगळ्यात महत्त्वाचा सजीव म्हणजे बॅक्टेरिया. मोनेरा ऍक्च्युअली फक्त बॅक्टेरियासाठीच राखीव असलेला सृष्टी आहे किंवा किंगडम आहे. चला मग वाट कशाला पाहिजे, आता टॉपिकला सुरुवात करू. 1969 मध्ये रॉबर्ट विटेकर यांनी संपूर्ण सजीव सृष्टीचं 5 गटात वर्गीकरण केलं होतं. पहिलं मोनेरा, दुसरं प्रोटिस्टा, तिसरं फंगाय, चौथं वनस्पती आणि प्राणी. मित्रांनो, याच्या अगोदरचा क्लासिफिकेशनचा व्हिडिओ नक्की पहा, तुमचा कॉन्सेप्ट अजून पक्का होईल. त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलेलं आहे या किंगडम बद्दल. आज जो आपला पहिला किंगडम आपण पाहणार आहे तो आहे मोनेरा. किंगडम मोनेरा, सृष्टी मोनेरा. याचं वैशिष्ट्य काय तर बॅक्टेरियासाठी आणि फक्त बॅक्टेरियासाठी राखीव असणारा संघ जर म्हणलं तर तो मोनेरा. याच्यात प्रामुख्याने बॅक्टेरिया आणि नीलहरित शैवाल या दोघांचा समावेश होतो. या मोनेरा संघामध्ये फक्त आणि फक्त एकपेशीय सजीवांचा समावेश होतो. आणि हे एकपेशीय सजीव कसे आहेत तर त्यांच्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसत नाही. म्हणजे हे जे सजीव आहे हे प्रोकॅरियोटिक गटात मोडणारे सजीव आहे. चला करायचा का सुरू मग बॅक्टेरियाचा अभ्यास. पहिल्यांदा आपण बॅक्टेरियाचा कॉन्सेप्ट पक्का करू आणि नंतर त्याच्यावर PYQ कसे आलेले आहे पण डिटेलमध्ये पाहू. बॅक्टेरिया घरामध्ये दुधापासून दही तयार करणारे, गव्हापासून बियर तयार करणारे, निरोगी माणसाला रोगी बनवणारे, आजारी पाडणारे, म्हणजे चांगलं आणि वांगलं दोन्ही प्रकारचे काम करणारे असतात बॅक्टेरिया. आणि या बॅक्टेरियाचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. बॅक्टेरिया मोनेरा किंगडम सृष्टी मोनेरा मधला एकमेव सदस्य किंवा मोनेरा गट हा फक्त बॅक्टेरियासाठीच राखीव आहे. मोनेरा या सृष्टीमध्ये साधारणतः सगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियांचा आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे नीलहरित शैवालाचा समावेश होत असतो. बॅक्टेरिया सर्वत्र आढळतो. हा इतका खतरनाक सजीव आहे ना, याची कॅपॅसिटी इतकी खतरनाक, रेझिस्टन्स पॉवर, की हा साधारणतः +70 डिग्री म्हणजे 70 डिग्री पेक्षाही जास्त तापमानापासून -19 डिग्री कमी तापमानापर्यंत सुद्धा राहू शकतो. म्हणजे अगदी टोकाच्या आदिवासात राहणारा हा सजीव म्हणजे बॅक्टेरिया. या ठिकाणी मी 8वीच्या पुस्तकातली एक फिगर टाकलेली आहे. याच्यामध्ये बॅक्टेरियाचे काही उदाहरणं दिलेले आहे. हे उदाहरणं एवढे महत्त्वाचे आहे ना की आयोगाने इथं खूप सारे प्रश्न विचारलेले आहे. एकदा व्हिडिओ पॉज करा, उदाहरणं पाहून घ्या. डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि आयोगाने कशा प्रकारचे PYQ विचारले ते सुद्धा आपण पाहणार आहोत. बॅक्टेरिया जेवढी चयापचय विविधता किंवा मेटॅबॉलिक डायव्हर्सिटी दाखवतो तेवढी मेटॅबॉलिक डायव्हर्सिटी इतर कोणताही सजीव दाखवत नाही. तुम्ही म्हणता सर मेटाबॉलिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? मेटाबॉलिक डायव्हर्सिटी म्हणजे काही बॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात ज्यांना आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. काही बॅक्टेरिया इतरांच्या जीवावर जगतात त्यांना आपण परोपजीवी किंवा हेट्रोट्रॉपिक म्हणतो. आणि काही बॅक्टेरिया हे मेलेले प्राणी, वनस्पती आणि सजीवांवर जगतात त्यांना आपण मृतोपजीवी किंवा सॅप्रोफिटिक बॅक्टेरिया म्हणतो. म्हणजे एवढी मोठी चयापचय विविधता, मेटाबॉलिक डायव्हर्सिटी इतर कोणामध्ये तुम्हाला सापडणार नाही. चला मग सगळ्यात पहिल्या प्रकारचे बॅक्टेरिया जे आहे ते आहे स्वयंपोषी किंवा ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. याच्यात परत 2 गट पडतात. पहिला गट पडतो प्रकाशसंश्लेषी फोटोसिंथेटिक बॅक्टेरियांचा आणि दुसरा गट पडतो रसायनसंश्लेषी म्हणजे किमोसिंथेटिक बॅक्टेरियाचा. प्रकाशसंश्लेषी बॅक्टेरिया, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया करतात काय तर सूर्यप्रकाशाच्या साह्यानं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता जीवाणू सुद्धा प्रकाश संश्लेषण करतात आणि वनस्पती सुद्धा प्रकाश संश्लेषण करतात. पण दोघांमधला फरक हा आहे की वनस्पती जेव्हा प्रकाश संश्लेषण करतात तेव्हा ते ऑक्सिजन बाहेर टाकतात, पण जीवाणू जेव्हा प्रकाश संश्लेषण करतात तेव्हा ते ऑक्सिजन बाहेर टाकत नाही. का? कारण वनस्पती हायड्रोजनसाठी पाण्याचा रेणू तोडतात, त्यातून हायड्रोजन बाहेर काढतात. पण जीवाणू काय करतात? उदाहरण जर द्यायचं झालं तर हरितगंधक जीवाणू म्हणजे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया हे काय करतात? हायड्रोजन सल्फाइड तोडतात, त्याच्यातून हायड्रोजन वापरतात आणि सल्फाइड बाहेर टाकतात. म्हणजे जीवाणूंचं प्रकाश संश्लेषण आणि वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणामधला महत्त्वाचा फरक कळला. दुसरे जे आहे
ते आहे रसायन संश्लेषी किंवा किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. हे काय करतात, तर अकार्बनी पदार्थाच्या ऑक्सिडीकरणातून ऊर्जा मिळवतात. मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. मी हे लुसेंट मधून घेतलेलं आहे. आपल्याला कॉन्सेप्ट इतका पक्का करायचा की आयोगाने कसाही प्रश्न विचारू द्या, आपल्याला त्याच्यात मार्क जाता कामा नाही. कधी कधी ना आयोग खूपच दयाळू वाटतो. इतके सोपे प्रश्न विचारतो ना. हे पहा, क्लर्क मेन्स 2017 आलेला प्रश्न आहे की ऑटोट्रॉफ्स असे जीवाणू आहेत जे काय करतात, मी कशाला सांगा, आत्ताच झालं ना स्लाइडवर एक्सप्लेनेशन. स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. दुसऱ्या प्रकारचे बॅक्टेरिया जर म्हणलं तर परपोषी किंवा हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. हे दुसऱ्याच्या जीवावर जगतात आणि त्यांच्याकडून अन्न मिळवतात. यात महत्वाचं म्हणलं तर पॅरासाइट्स म्हणजे परजीवी. ज्यामुळं आपल्याला आजार होतो अशा पॅथोजन्सचा याच्यामध्ये समावेश होतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर कॉलेरा, जो विब्रिओ कॉलेरी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो, आणि टायफॉइड, जो सॅलेमोनेला टायफी या बॅक्टेरियापासून होत असतो. कॉन्सेप्ट पक्का? चला, मग पुढचा तिसरा जो प्रकार आहे तो आहे मृतोपजीवी जीवाणू म्हणजे सॅप्रोट्रॉफिक बॅक्टेरिया. जे काय मेलेले सजीव आहे, प्राणी आहे, वनस्पती आहे, त्यांच्या शरीरातल्या सेंद्रिय पदार्थाचं ऑक्सिडीकरण करून आणायचं, विघटन घडून आणायचं, त्यांना कुजवायचं आणि त्याद्वारे स्वतःचं अन्न मिळवायचं, असे हे बॅक्टेरिया मोडतात सॅप्रोट्रॉफिक गटात. कॉन्सेप्ट पक्का? पुढे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की फर्मेंटेशन म्हणजे काय आणि प्युट्रिफिकेशन म्हणजे काय. तर फर्मेंटेशन म्हणजे काय की जेव्हा कर्बोदकाचं विनाऑक्सी विघटन एनारोबिक ब्रेकडाऊन होतं तेव्हा आपण म्हणतो की फर्मेंटेशन किण्वन झालं. तर प्रथिनांच्या विघटनाला प्युट्रिफिकेशन म्हणून ओळखलं जातं. पेपरला विचारला जाऊ शकतो प्रश्न, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. चौथ्या प्रकारचे बॅक्टेरिया जर म्हणलं तर सिम्बायोटिक बॅक्टेरिया, सहजीवी जीवाणू. काय करतात हे, तर हे दुसऱ्या एखाद्या जीवासोबत जगतात आणि त्याला सुद्धा फायदा मिळवून देतात. याचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर पहिलं उदाहरण आहे रायझोबियम. हे शेंगावर्गीय म्हणजे लेगुमिनस वनस्पतींच्या मुळाशी राहतात, सहजीवी पद्धतीचं नातं तयार करतात. ते त्या वनस्पतीसाठी हवेतला नायट्रोजन मिळवून देतात आणि बदल्यामध्ये ती वनस्पती त्या जीवाणूंना पोषक तत्वे आणि संरक्षण पुरवते. हे पहा, या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता, या ज्या गाठी आहे या गाठींमध्ये हे रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया राहत असतात. दुसरं सहजीवी पद्धतीचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर माणसाच्या आतड्यामध्ये राहणारे ई कोलाय नावाचे बॅक्टेरिया. हे सुद्धा माणसासोबत सहजीवी पद्धतीने राहतात. आपण जे काही खातो त्यातला थोडासा भाग काही जीवाणू खातात, पण त्या बदल्यात जर का आपल्या अन्नामध्ये काही घातक जीवाणू असतील, पोटात काही घातक जीवाणूंची वाढ होत असेल तर त्यांची ती वाढ रोखतात. त्याचप्रमाणे विटॅमिन के आणि B12 सारखे महत्वाचे जीवनसत्व विटॅमिन तयार करतात. आता झाला कॉन्सेप्ट पक्का? मी म्हणलं ना, आयोगाला आहे ना प्रश्न रिपीट करायची सवयच लागलेली आहे. कंबाईन पूर्व 2025 ला, असिस्टंट पूर्व 2015 ला जो प्रश्न विचारला होता 10 वर्षांनी परत एकदा रिपीट झालेला आहे. काय सांगितलेले या ठिकाणी, तर शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाच्या मदतीने करू शकतात. मी काहीच नाही बोलणार, उत्तर तयार आहे आणि तुम्ही ते काढलेलं आहे. तुमचा कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. उत्तर आहे फक्त म्हणजे रायझोबियम. पुन्हा एकदा असिस्टंट पूर्व 2015 ला आलेला प्रश्न, टिंब या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर केला जातो. मी काहीच नाही सांगणार, तुम्हाला माहिती जैविक खत कोणते, जीवाणू कोणते, पहिले पहा. नुसते 4 जरी पाहिलं तुमच्या लगेच ऑप्शन लक्षात येणार आणि याचं उत्तर आहे रायझोबियम. मित्रांनो, 1 जून 2026 पासून आपल्या सीमाचंदन एज्युकेटर चॅनलचं स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च होते, ज्याच्यामध्ये आपण विज्ञानाचा अगदी बेसिक पासून अभ्यास करणार आहोत. NCERT पर्यंत आत्ता ज्या पॅटर्न शिकतो अगदी त्याच पॅटर्ननुसार कॉन्सेप्ट पक्के करणार, त्याच्यावर आलेले PYQ पाहणार आणि सोबतच त्या ठिकाणी नोट्ससुद्धा अवेलेबल राहणार आहे. तर आवडलं तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. दुसरी गोष्ट, जर मेंटरशिप बॅच हवी असेल तुम्हाला तर ती सुद्धा 1 जून 2026 रोजी सुरू होती. नंबर आहे 9657003561. ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी खरंच चांगली राहील. या बॅक्टेरियाचे त्यांच्या आकारानुसार सुद्धा वर्गीकरण करता येतं आणि याच्यावर आयोगाने 2016 ला प्रश्न विचारला आहे. कोणता, आपण तो पाहणार आहे लगेच. पहिला, जर का त्या बॅक्टेरियांचा आकार स्पेरिकल म्हणजे गोलाकार असेल तर त्यांना म्हणायचं कॉकस. जर त्यांचा आकार रॉड शेप असेल, काठीसारखा असेल तर त्यांना म्हणायचं बॅसिलस. जर त्यांचा आकार क्वामा स्वल्पविराम शेप असेल तर त्याला म्हणायचं विब्रियम. आणि जर त्यांचा आकार स्पायरल सर्पिलाकार असेल तर त्याला म्हणायचं स्पिरिलियम. चला, राज्यसेवा पूर्व 2015 ला आलेला क्वेश्चन. जमतो का पहा बरं. जमणार, आत्ता इतक्यातच पाहिलं ना आपण.
जिथं जिथं आयोग जातो, जिथं जिथं जाऊ शकतो, आपण सगळ्याचा डिटेल कॉन्सेप्ट पक्का करतोय आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. कसं ते तुम्हाला सांगायची गरज नाही. आत्तापर्यंत आपण बॅक्टेरियाची सर्वसाधारण माहिती घेतली होती. त्याच्यामध्ये आपण पोषणाच्या आधारावर बॅक्टेरियाचे काय प्रकार पडतात ते पाहिले. त्याच्या आकारानुसार कोणते प्रकार पडतात ते सुद्धा पाहिले. आणि आता आपण मेजर प्रकार पाहणार आहे, जो NCERT मध्ये दिलेला आहे. बॅक्टेरियाचे साधारणतः 3च महत्त्वाचे प्रकार पडतात. पहिला आहे आर्किओ बॅक्टेरिया, दुसरा आहे यू बॅक्टेरिया आणि तिसरा आहे मायकोप्लाझ्मा. आता याच्या सगळ्यात पहिल्यांदा पाहू आर्किओ बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया जगण्याच्या विलक्षण क्षमतेमुळे विशेष मानला जातो. हा टोकाच्या आदिवासामध्ये सुद्धा जगू शकतो. याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे हॅलोफिल्स. हॅलोफिल्स म्हणजे अतिशय खारट भागात आढळणारे, इवन मृत समुद्रात सुद्धा आढळू शकणारे हे बॅक्टेरिया. दुसरा प्रकार आहे थर्मोॲसिडोफाइल्स. थर्मोॲसिडोफाइल्स म्हणजे गरम पाण्याचे झरे. थर्मल म्हणलं तर थर्मो लगेच लक्षात पाहिजे की उष्ण ठिकाणीच तुम्हाला सापडणारे. ज्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहे, आम्लयुक्त वातावरण आहे, तिथं सुद्धा हा बॅक्टेरिया जिवंत राहू शकतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे मेथोजेन्स. आता मेथोजेन्स काय आहे तर दलदलीच्या भागामध्ये मार्शी एरियामध्ये आढळणारा हा बॅक्टेरिया. साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा हे आर्किओ बॅक्टेरिया 70 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त किंवा -19 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात हार्श एन्व्हायरमेंटमध्ये कशा प्रकारे राहू शकतात. तर त्याचं कारण आहे त्यांच्याकडं असलेली विशिष्ट अशी पेशी भित्तिकेची रचना. या विशिष्ट अशा पेशी भित्तिकेच्या रचनेमुळे ते हार्श एन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतात. पुढचं महत्त्वाचं सांगायचं झालं तर आत्ताच आपण मेथोजेन्स पाहिलं होतं. मेथोजेन्स आणि बायोगॅसचा काय संबंध आहे? अहो, रवंथ करणारे जे काही प्राणी आहे जसं गाई म्हशी यांच्या जठरामध्ये हे बॅक्टेरिया असतात आणि या बॅक्टेरियांचं वैशिष्ट्य असं की प्राण्यांच्या शेणापासून मिथेन म्हणजे बायोगॅस तयार करण्याचं काम करत असतात. इतके महत्त्वाचं कार्य करतात. पेपरला विचारलं जाऊ शकतं. चला, पहिला प्रकार तर पाहिला हार्श एन्व्हायरमेंट मध्ये राहणाऱ्या आर्किओ बॅक्टेरिया. आता आपल्याला पाहिजे यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियालाच खरे बॅक्टेरिया किंवा ट्रू बॅक्टेरिया म्हणलं जातं. पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतं. यांना ट्रू बॅक्टेरिया का म्हणलं जातं की कारण यांच्याकडे जी पेशी भित्तिका आहे ती कडक आहे. पेप्टिडोग्लायकेन पासून बनलेली कडक पेशी भित्तिका यांच्याकडे असती, म्हणून यांना खरं बॅक्टेरिया म्हणलं जातं. यांच्याकडे फ्लॅजिलम म्हणजे कशाभिका आहे. आता या कशाभिकाचा महत्त्वाचा वापर काय तर त्यांच्याकडं कशाभिका असते जी इकडून तिकडं जायला त्यांना कामा येते. मित्रांनो, अख्खी NCERT तुमच्यासाठी मराठीमधून आणलेली आहे. आता NCERTचं माझं लेक्चर ऐका आणि तुम्ही स्वतः 11वी-12वीचं NCERTचं पुस्तक घेऊन बसा. तुमच्या लक्षात येईल की सरांनी जसे तसे NCERT या ठिकाणी सांगितलेले आहे. चला, आता या यू बॅक्टेरियामध्ये पहिला जो महत्त्वाचे बॅक्टेरिया आहे ते आहे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. याची जनरल माहिती तर आपण गोळा केलेली आहे. याच्यात पहिलं उदाहरण जर द्यायचं झालं किंवा बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर सायनोबॅक्टेरिया, ज्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी सुद्धा म्हणतात. हिरव्या वनस्पतींप्रमाणे या सायनोबॅक्टेरियाकडे क्लोरोफिल ए असतं आणि म्हणूनच हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात सूर्यप्रकाशाच्या साह्याने. ह्या एक पेशी असतात. या वसाहती करून राहतात. या तंतुमय म्हणजे फिलामेंटस सुद्धा असू शकतात आणि यांच्या ज्या वसाहती आहे याच्या भोवती तुम्हाला जेलिटिनसची शीत दिसते. संरक्षक आहे जेलिटिनसची शीत, ही निळी, ही तुम्हाला दिसून येते. याच ठिकाणी तुम्हाला काही निळ्या पेशी दिसतात. कशासाठी? काही सायनोबॅक्टेरिया असे आहे की ते हवेमधला नायट्रोजन स्थिर करण्यासाठी हेट्रोसिस नावाच्या विशिष्ट प्रकारच्या पेशी वापरत असतात. याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर नोस्टॅक आणि ॲनेबिना. मित्रांनो, पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करतोय. आपण सगळे PYQ पाहणार आहोत, टेन्शन घ्यायचं काम नाही. या यू बॅक्टेरियामधल्या दुसऱ्या महत्त्वाचा गट जर म्हणला तर रसायन संश्लेषी किंवा किमोसिंथेटिक बॅक्टेरियांचा गट. हे काय करतात तर नायट्राइट्स आणि अमोनिया यासारख्या अकार्बनी पदार्थांचे ऑक्सिडीकरण घडवून आणतात आणि त्याद्वारे ऊर्जा मिळवतात. यातलं पहिलं उदाहरण जर द्यायचं झालं तर नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. आता सगळ्यात पहिल्यांदा यांचा रोल काय आहे की मातीमध्ये अमोनिया आहे जो वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतो. अमोनिया म्हणजे NH3 म्हणजे साहजिकच याच्यात नायट्रोजन आहे. आपल्याला माहिती वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो. मातीमध्ये नायट्रोजन जो आहे तो अमोनियाच्या फॉर्म मध्ये आहे. अमोनियाच्या फॉर्म मधला नायट्रोजन वनस्पतींकडून घेणं थोडं अवघड जातं आणि इथं मग येतात नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. हिरो म्हणून काम करतात वनस्पतींसाठी.
नायट्रोजनसाठी. मग याच्यात हे नायट्रोसोमोनस काय करतात, हा जो अमोनिया आहे ज्याचा वापर वनस्पती करू शकत नाही त्याचं रूपांतर सगळ्यात पहिल्यांदा नायट्राइट मध्ये करतात आणि नंतर पुन्हा पिक्चर मध्ये दुसरा हिरो येतो नायट्रोबॅक्टर. नायट्रोबॅक्टर काय करतो, या नायट्राइटचं रूपांतर ज्या फॉर्म मध्ये वनस्पती नायट्रोजन घेऊ शकतात त्या फॉर्म मध्ये म्हणजे नायट्रेट मध्ये करण्याचं काम करत असतो. कंबाईन 2022 ला आलेला प्रश्न आहे. फक्त इथं प्रश्न इतका फिरून विचारला होता ना, या ठिकाणी तुम्हाला रेणू संयुग विचारलं होतं त्याच्यामुळे लक्षात राहू द्या. अमोनिया म्हणजे NH3 त्याचं रूपांतर नायट्राइट म्हणजे NO2, नायट्राइट NO2, NO2 चं रूपांतर नायट्रेट म्हणजे NO3. हे संयुग सुद्धा महत्वाचे आहे. हे दोन्हीच्या दोन्ही नायट्रोजन चक्रामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. त्याच्यानंतर येतात सल्फर बॅक्टेरिया. सल्फर बॅक्टेरिया काय करतात तर सल्फर कंपाऊंड तोडतात आणि त्याच्यातून सल्फर मुक्त करत असतात. म्हणजे रिसायकलिंग प्रोसेससाठी खूप महत्वाचं आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं या बॅक्टेरियाचं तर बॅगियाटुआ पेपरला येणारं एक्झाम्पल आहे. आणि पुढचं थायोबॅसिलस हे सुद्धा पेपरसाठी महत्वाचं आहे. तिसऱ्याला म्हणायचं आपण लोह बॅक्टेरिया, आयन बॅक्टेरिया. याच्यामधलं महत्वाचं एक्झाम्पल म्हणलं तर फेरोबॅसिलस. महत्व काय यांचं, नायट्रोजन, फॉस्फरस, लोह आणि गंधक यासारख्या पोषक द्रव्यांच्या चक्राचं रिसायकलिंग करण्यासाठी हे तिन्हीच्या तिन्ही बॅक्टेरियाचे जे प्रकार आहेत ते महत्वाचे आहे. बॅक्टेरिया म्हणलं ना तर आयोग तुम्हाला नायट्रोजन सायकलवर विचारणार म्हणजे विचारणार. आणि आयोगाला सवय काय लागलेली, सुरुवातीला तो डायरेक्ट विचारायचा अमोनिया, नायट्रोजन, नायट्रेट. आता तो काय विचारतो, संयुग विचारतो. कंबाईन प्री 2022 आलेला प्रश्न. मी जेव्हा ती स्लाइड एक्सप्लेन केली होती ना त्याच वेळेस सांगितलं होतं की तुम्ही संयुग लक्षात ठेवा. नायट्रोजन जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात, अमोनियाचे नायट्राइट मध्ये रूपांतर केलं जातं. या यू बॅक्टेरिया मधला तिसरा महत्वाचा गट म्हणजे परपोषी बॅक्टेरिया, हेट्रोटॉपिक बॅक्टेरियांचा. याच्यामध्ये सॅप्रोफॅटिक, पॅरासाइट आणि सिम्बायोटिक आपण सगळ्यांचं डिटेलमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. इथं जास्त वेळ देणार नाही. मी म्हणलं होतं ना त्या 8वीच्या पुस्तकातली इमेज खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया जीवाणू दिलेला आहे त्याच्यावर आयोगाने खूप सारे प्रश्न विचारलेले आहे. आता त्याच्यात पहिला जीवाणू जो आहे तो आहे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. हा काय करतो, न्यूमोनियासाठी कारणीभूत आहे. पुढचा बॅक्टेरिया स्टायफोलोकॉकस ऑरियस जो त्वचेच्या संसर्गासाठी कारणीभूत आहे. याच्यामध्ये त्वचेमधून पू येतो. त्याच्यानंतर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी जो धनुर्वातासाठी कारणीभूत असणारा बॅक्टेरिया आहे. पेपरला सगळ्यावर प्रश्न विचारलेला आहे. पुढचा जीवाणू आहे ट्रेपॅनोमा पॅलिडम. हा सिफिलिस म्हणजे उपदंश म्हणजेच एक गुप्त रोग जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे याच्यासाठी कारणीभूत असणारा जीवाणू आहे. हे सगळ्याचे सगळे बॅक्टेरिया खूप महत्वाचे. जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया बरं का. आता हा बॅक्टेरिया जो आहे लेजिओनेला निमोनी हा काय करतो तर लिजिओनर्स रोग म्हणजे तीव्र निमोनिया पसरवतो. पुढचा जो बॅक्टेरिया आहे सॅलेमोनेला टायफी हा काय करतो, टायफॉइड म्हणजे विषम ज्वरासाठी कारणीभूत. अस्वच्छ अन्न आणि पाण्यामुळे होणारा आणि आतड्यांवर परिणाम करणारा ताप आणणारा आजार. त्याच्यानंतर विब्रिओ कॉलरी, कॉलरा म्हणजे पटकीसाठी कारणीभूत असणारा बॅक्टेरिया. याच्यात होतं काय, अस्वच्छ पाणी आणि माशांमुळे हा रोग पसरतो आणि याच्यामध्ये उलटी आणि संडासचा आजार होतो. त्याच्यानंतर क्लॉस्ट्रिडियम बोटिलिनम याच्यामुळे होतं काय तर बोट्युलिझम नावाची अन्नातली विष बाधा होती. आयोगाने इथं प्रश्न विचारलेला आहे. आपण जे डब्बा बंद अन्न खातो त्याच्यातून बऱ्याच वेळा जे आपल्याला विष बाधा होती त्याच्यासाठी कारणीभूत असणारा हा बॅक्टेरिया असतो. त्या ठिकाणी तो तयार होतो आणि आपल्याला अन्नातून विष बाधा होती. त्याचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनियम. मी म्हणलं ना ती 8वीची फिगर खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दिलेले जीवाणू सुद्धा महत्वाचे. कारण आयोग तिथं प्रश्न विचारतून त्यांनी विचारला STI पूर्व 2015ला हवा बंद डब्यातील खाद्य पदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते. उत्तर आहे, काढा उत्तर, क्लॉस्ट्रिडियम. आता या यू बॅक्टेरिया मधला महत्वाचा चौथा बॅक्टेरिया म्हणलं तर तो आहे मायकोप्लाझ्मा. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याच्या नावाची नोंद आहे. का बरं, जगातली सगळ्यात लहान पेशी जी पेशी ऑक्सिजन शिवाय सुद्धा जगू शकते. यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्याकडे पेशी भित्तिका नसते त्याच्यामुळे ते पाहिजे तो आकार धारण करू शकतात आणि म्हणून यांना प्लिओमॉर्फिक सजीव असं सुद्धा म्हणलं जातं. यांचं काम एकच, वैताग द्यायचा, रोग पसरवायचं. हे पॅथोजेनिक आहे मायकोप्लाझ्मा. हे वनस्पती आणि प्राणी दोघांमध्ये सुद्धा रोग निर्माण करत असतात. आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पेनिसिलिन सारखे वंडर ड्रग, अँटीबायोटिक्स सुद्धा या मायक्रोप्लाझ्मावर काम करू शकत
नाही, इफेक्टिव्ह नाही. त्याच्यासाठी का? कारण की या मायकोप्लाझ्माकडे सेल वॉल नसतं आणि हे जे अँटी ड्रग्स किंवा पेनिसिलिन सारखे अँटीबायोटिक्स जे तयार केलेले असतात, यांचं पहिलं वैशिष्ट्य काय असतं की यांना बॅक्टेरियाच्या पेशी भित्तिकेवर हल्ला करायचं सांगितलेलं असतं. पण पेनिसिलिन झालं किंवा इतर अँटीबायोटिक झाले हे कन्फ्यूज होतात कारण या मायक्रोप्लाझ्माकडं पेशी भित्तिकाच नाही. त्याच्यामुळे पेनिसिलिन सारखे वंडर ड्रग याच्यावर काम करत नाही, याच्या उपचारासाठी निष्प्रभ ठरतात. याला प्ल्युनिमोनिया सारखे सजीव म्हणून सुद्धा ओळखलं जातं या मायकोप्लाझ्मांना. हा बॅक्टेरिया इतका महत्वाचा टॉपिक आहे ना की हा कृषी, रोग, आरोग्य आणि वर्गीकरण या तिन्ही ठिकाणी बसतो. आता हा जो मायकोप्लाझ्मा आहे यांनी होणारे रोग आहे ना नेहमी पेपरला विचारले जातात. हा मानवामध्ये रोग निर्माण करतो. उदाहरणार्थ निमोनिया, मायकोप्लाझ्मा निमोनिया या बॅक्टेरियामुळे होणारा. त्याच्यानंतर युरोथ्रायटिस, मायक्रोप्लाझ्मा होमिनिस या बॅक्टेरियामुळे होणारा. अँथ्रॅक्स, गुरांमध्ये होणारा हा रोग बॅसिलस अँथ्रॅसिक्स नावाच्या बॅक्टेरियामुळे होत असतो. वनस्पतीमध्ये दिसणारा बंची टॉप केळीमध्ये दिसतो. 1000 वेळेस आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि शेंगा वर्गीय किंवा कडधान्य वनस्पतीमधील विचेस ब्रूम हा जो आजार आहे हा सुद्धा बॅक्टेरियामुळे दिसणारा आजार आहे. मी म्हणलं ना तुम्हाला, कॉन्सेप्ट जर पक्का समजला ना तर तुमचे मार्क जाणार नाही. पहा आत्ताच आपण वाचलं होतं, आत्ताच कॉन्सेप्ट पक्का केलेला आणि त्याच्यावरच कंबाईन पूर्व 2018 आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो? तर उत्तर याचं आहे केळी. आता मला सांगा बरं कोणामुळे होतो? कमेंट करा पटकन. मित्रांनो, 1 जून 2026 पासून आपल्या सीमाचंदन एज्युकेटर चॅनलचं स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च होतंय, ज्याच्यामध्ये आपण विज्ञानाचा अगदी बेसिक पासून अभ्यास करणार आहोत. NCERT पर्यंत आत्ता ज्या पॅटर्न शिकतो अगदी त्याच पॅटर्ननुसार कॉन्सेप्ट पक्के करणार, त्याच्यावर आलेले PYQ पाहणार आणि सोबतच त्या ठिकाणी नोट्स सुद्धा अवेलेबल राहणार आहे. तर आवडलं तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. दुसरी गोष्ट, जर मेंटरशिप बॅच हवी असेल तुम्हाला तर ती सुद्धा 1 जून 2026 रोजी सुरू होतीये. नंबर आहे 9657003561. ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी खरंच चांगली राहील. बॅक्टेरियाचे सगळे महत्त्वाचे प्रकार आपण NCERTतले पाहिलेले आहे. आता आपण वळतो की बॅक्टेरिया पुनरुत्पादन कसा करतो, नवीन सजीवांना जन्म कसा देतो. त्याच्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे विखंडन. या विखंडन प्रक्रियेमध्ये बॅक्टेरिया स्वतःचे तुकडे करतो, 2 तुकडे करतो, 2 नवीन सजीवांना जन्म देतो. रिप्रोडक्शनचा सगळ्यात फास्टेस्ट प्रक्रिया किंवा फास्टेस्ट प्रकार जर असेल तर तो आहे विखंडन किंवा फ्युजन, बॅक्टेरियाच्या रिप्रोडक्शन मधला. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, बॅक्टेरिया बीजाणू निर्मिती सुद्धा करतो, स्पोर फॉर्मेशन सुद्धा करतो. कधी करतो? जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हा हा स्पोर्स तयार करतो आणि परिस्थिती अनुकूल झाली की मग या स्पोर्सला फेकतो आणि त्याच्यातून पुन्हा नवीन सजीव वाढतात. बॅक्टेरियाच्या रिप्रोडक्शन मधला पुढचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे आदिम लैंगिक प्रजनन, ज्याला म्हणलं जातं प्रिमिटिव्ह DNA ट्रान्सफर. यात दुसरं तिसरं काहीच होत नाही हो. फक्त DNA ची देवाणघेवाण होत असते 2 बॅक्टेरिया दरम्यान. त्याच्यामुळं याला खरं लैंगिक प्रजनन म्हणत नाही. याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो कॉन्ज्युगेशन. कॉन्ज्युगेशन म्हणजे काय की एक बॅक्टेरिया आपला DNA दुसऱ्या बॅक्टेरियाला देतो. हे पहा या ठिकाणी हा निळा बॅक्टेरिया जो आहे, या निळ्या बॅक्टेरियाने काय केलं, स्वतःचा DNA या हिरव्या बॅक्टेरियाला दिला. या प्रोसेसला म्हणलं गेलं कॉन्ज्युगेशन. पुढची जी प्रोसेस आहे त्याला म्हणलं जातं ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजेच बाहेरील DNA घेणं, याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याचा पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं ट्रान्सडक्शन. ट्रान्सडक्शन मध्ये काय होतं की व्हायरसच्या मदतीने बॅक्टेरियाला DNA दिला जातो. हे पहा, हे ट्रान्सडक्शन. याच्यामध्ये हा व्हायरस आला, त्याने DNA दिला आणि तो या बॅक्टेरियाला भेटला. कॉन्सेप्ट पक्का पेपरच्या दृष्टीने महत्वाचा, पेपरला विचारलं जाऊ शकतं. तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही सगळंच सांगितलं, रिप्रोडक्शन सांगितलं, तुम्ही त्या बॅक्टेरियाचे प्रकार सांगितले, एवढं सांगायची गरज आहे का? आहे, कारण आपल्याला कॉन्सेप्ट पक्का करायचा. आपल्याला फक्त मागच्या वर्षी जे PYQ आलेले तेवढेच नाही पाहिजे, पुढच्या वेळेस अजून काय PYQ विचारले जाऊ शकतात, आयोगासाठी अजून कोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत जिथे आयोग जाऊ शकतो, आपण सगळे कव्हर केलेलं आहे. PSI पूर्व 2015 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर उत्तर आहे द्विखंडन म्हणजे बायनरी फ्युजन. मी मागाशीच म्हणलं होतं ना तुम्हाला. चला, वेळ झालेली इतर पण काही गोष्टी पाहिजे ज्या पेपरला विचारल्या जाऊ शकतात. बॅक्टेरिया. अँटनी लिव्हनहॉक यांनी 1683 मध्ये पहिल्यांदा जीवाणूंचा शोध लावला. त्याच्यामुळे यांनाच जीवाणूशास्त्राचा जनक म्हणजे फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जीवाणूशास्त्रांच्या अभ्यासाला बॅक्टेरियोलॉजी म्हणलं जातं. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो, पण
हवेमध्ये 78% नायट्रोजन असू सुद्धा वनस्पती त्या नायट्रोजनचा वापर करू शकत नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की हा नायट्रोजन जो आहे हा अमोनियामध्ये कन्वर्ट होतो, मातीमध्ये मिसळतो. अजूनही वनस्पती या अमोनियाचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करू शकत नाही आणि त्याच्यामुळं पिक्चरमध्ये येतात हिरो, बॅक्टेरिया नावाचे हिरो. हे हिरो काय करतात? अमोनियाचं रूपांतर आणखीन साध्या फॉर्ममध्ये करतात. पहिल्यांदा त्याचं रूपांतर ते नायट्राइटमध्ये करतात आणि त्याच्यानंतर नायट्राइटचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात. नायट्रेटमध्येच का करतात? कारण की वनस्पती फक्त याच फॉर्ममध्ये नायट्रोजनचा स्वीकार करू शकतात आणि स्वतःच्या वाढीसाठी या नायट्रोजनचा वापर करू शकतात. आता वनस्पतींवर साहजिकच परपोषी सजीव पोसत असतात. काही दिवसांनी हे वनस्पती आणि सजीव दोन्हीच्या दोन्ही मरतात. ते दोन्ही मेल्यावर त्यांच्या शरीरामध्ये जे काही आता नायट्रोजन आहे, तो नायट्रोजन सगळ्यात पहिल्यांदा त्याचं डिनायट्रिफिकेशन होतं आणि डिनायट्रिफिकेशन झाल्यावर त्याचं अमोनियामध्ये रूपांतर होतं आणि पुढं याच अमोनियाचं रूपांतर नायट्रोजन फिक्सेशनच्या माध्यमातून पुन्हा नायट्रोजनमध्ये केलं जातं. या प्रोसेसला म्हणलं जातं नायट्रोजन सायकल. वनस्पती आणि प्राणी तो नायट्रोजन वापरतात, जिवंत असेपर्यंत वापरतात आणि ते मेल्यावर तो जो काही नायट्रोजन येतो पुन्हा हवेला दिला जातो. या सायकलला म्हणलं जातं नायट्रोजन सायकल. आणि पुढची जी स्लाइड आहे ती अतिशय महत्वाची आहे, कारण आयोग नायट्रोजन सायकलवर इतक्या वेळेस त्यांनी प्रश्न विचारलाय की सांगता सोय नाही. या नायट्रोजन सायकल मधला पहिला टप्पा जर म्हणलं तर नायट्रोजन फिक्सेशन आणि इथं एंट्री होती आपल्या हिरोंची म्हणजे बॅक्टेरियांची. आता काही बॅक्टेरिया जे आहे ते नायट्रोजनचं अमोनियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रूपांतर करतात. हवेमधल्या नायट्रोजनचं अमोनियामध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करतं? तर अझोटोबॅक्टर आणि क्लॉस्ट्रिडियम नावाचे जीवाणू. आता अजून एक जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, जो सहजीवी पद्धतीने हेच काम करतो आणि त्याचं नाव आहे रायझोबियम. आता चालू होतो दुसरा टप्पा. दुसरा टप्पा म्हणजे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय? की अमोनिया तर तयार झाला नायट्रोजन पासून आणि तो मातीमध्ये विरघळला सुद्धा, पण तरी सुद्धा वनस्पती त्याचा वापर करू शकत नाही आपल्या वाढीसाठी. म्हणून या अमोनिया संयुगाचं रूपांतर पहिल्यांदा नायट्राइट्समध्ये आणि नंतर नायट्रेट्समध्ये केलं जातं. नायट्रेट्स म्हणजे असा फॉर्म की ज्या फॉर्ममध्ये वनस्पती नायट्रोजनचा स्वीकार करू शकतं स्वतःच्या वाढीसाठी आणि हे करण्याचं काम दोन जीवाणूंद्वारे केलं जातं. पहिला आहे नायट्रोसोमोनस आणि दुसरा आहे नायट्रोबॅक्टर. आता सगळं झालं, वनस्पतींनी नायट्रोजन घेतला स्वतःच्या वाढीसाठी, त्याच्यावर परपोषी जीव आहेत त्यांनी सुद्धा पोसायला सुरुवात केली. जेवढे दिवस जगले तेवढे दिवस नायट्रोजनचा आनंद घेतला आणि काही दिवसांनी वनस्पती पण मेली, त्याच्यावर बसलेले सजीव सुद्धा मेले. मग त्यांच्या अंगातल्या नायट्रोजनचं काय? मग मृतोपजीवी सजीव येतात, तिथं मृतोपजीवी सॅप्रोफिटिक बॅक्टेरिया येतात आणि ते त्यांच्या कामाला सुरुवात करतात. मग सगळ्यात पहिल्यांदा तिसरा टप्पा चालू होतो. त्या टप्प्याचं नाव आहे अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन मध्ये होतं काय? तर प्राण्यांचं मृत अवशेष आणि त्यांच्या उत्सर्जित पदार्थातील नायट्रोजनयुक्त संयुगांचे जीवाणूंद्वारे अमोनियामध्ये विघटन केलं जातं आणि हे अमोनियामध्ये विघटन करण्याचं काम कोण करत असतं? तर बॅसिलस वल्गॅरिस आणि बॅसिलस मायकोडिस इत्यादी हे दोन्हीच्या दोन्ही बॅक्टेरिया. लक्षात ठेवा, पेपरला विचारलं जाऊ शकतं. आता चौथा टप्पा चालू होतो. चौथा टप्पा आहे डिनायट्रिफिकेशन. जो काही अमोनिया तयार झालेला आहे या अमोनियाचं रूपांतर नायट्रस ऑक्साईडमध्ये आणि शेवटी नायट्रोजन मध्ये करण्याचं काम हे डिनायट्रिफाईंग जीवाणूंद्वारे केलं जातं. आणि याचं उदाहरण जर द्यायचं झालं या बॅक्टेरियाचं तर स्युडोमोनस डेंट्रिफॅकन्स आणि बॅसिलस सबटिलिस. थोडं अवघड आहे पण टेन्शन घेऊ नका, सगळे जीवाणू आपण एका टप्प्यात लिहिणार आहे. त्याच्यासाठी एखादी शॉर्टकट ट्रिक सुद्धा मी सांगणार आहे की लक्षात कसं ठेवायचं. मित्रांनो, मी प्रत्येक लाईन डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय कारण फक्त एवढा आहे की तुमचा कॉन्सेप्ट पक्का झाला पाहिजे. एनसीईआरटी असो, स्टेट बोर्ड असो किंवा मार्केटमधलं कुठलंही पुस्तक आणावं, 2 दिवसात तुम्ही ते साईडला फेकून दिलं पाहिजे, वाचून समजून उमजून घेऊन. चला आता पाहू आपण इतर महत्त्वाचा टॉपिक, तो आहे सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया ब्ल्यू ग्रीन अल्की नील हरितशैवाल काय करतं तर हवेतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं आणि त्याच्यामुळे भात शेतीसाठी शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त वापरलं जातं. शेतकरी याला हिरवे खत म्हणून सुद्धा ओळखतात. आता पेपरला आलेला एक महत्त्वाचा क्वेश्चन होता की सायनोबॅक्टेरिया नील हरितशैवाल कुठं वापरतात? भात शेतीसाठी वापरतात. आणि रायझोबियम कुठं वापरतात? तर शेंगावर्गीय वनस्पतींसाठी वापरलं जातं. याच्यावर आयोगाने आत्ता रिसेंटमध्ये प्रश्न विचारलेला आहे होता, तो आपण डिटेलमध्ये पाहणारच आहे. पुढचा जो आहे की सायनोबॅक्टेरिया फक्त हे नायट्रोजन स्थिर करण्याचं काम करतात का? नाही, तर काही वेळेस हे सायनोबॅक्टेरिया आम्लयुक्त रसायने स्त्रवतात आणि त्याच्यामुळे जमिनीला जो अल्कलीपणा आलेला आहे तो सुद्धा कमी होत असतो. तिसरं महत्त्वाचं म्हणजे रेड टाईड ऐकला असेल तुम्ही, आहे ना? रेड टाईड्स म्हणजे लाल प्रकारच्या लाटा. तांबड्या समुद्रामध्ये जो लाल रंग आहे तो ऍक्च्युली सायनोबॅक्टेरियाचा एक प्रकार आहे. ट्रायकोडेसिनम इरिथ्रियम यांच्या विपुलतेमुळे
यांना लाल रंग प्राप्त होतो. बरोबर आहे. रेड टाईड जे उदाहरण आहे या बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरियाच्या या प्रकारामुळे होतं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे स्पिरिलुना. हा एक बिनविषारी आणि वेगाने वाढणारा सायनोबॅक्टेरिया आहे. याचा वापर प्रथिनांचा समृद्ध पूरक आहार म्हणून केला जातो. याची लागवड करून वाळवून पावडर करून सिंगल सेल प्रोटीन नावाच्या गोळ्या तयार केल्या जातात. पेपरला विचारले जाणारे महत्त्वाचे टॉपिक आहे बरं का. कंबाईन प्री 2021 ला आलेला प्रश्न. आयोगाला ना सारखे सारखे प्रश्न रिपीट करायची सवय आहे आणि या बॅक्टेरियाचा स्कोप एवढा मोठा आहे ना. आयोग कृषीमध्ये सुद्धा विचारणार, आयोग रोग आरोग्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियाबद्दल विचारणार तुम्हाला आणि वर्गीकरण प्राण्यांचं वनस्पतीची ह्या टॉपिकमध्ये सुद्धा विचारणार. म्हणजे खूप वाईड स्कोप आहे बॅक्टेरियाचा. इतके प्रश्न विचारले ना आयोगाने की सांगता सोय नाही. कंबाईन प्री 2021 ला आलेला प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात आणि पर्याय आहे नील हरीश शैवाल. आता इथं आहे ना थोडं एक्सप्लेनेशन वाचून घ्या कारण मी तुम्हाला ऑलरेडी कॉन्सेप्ट तिथं पण पक्का केलेला आहे. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. असिस्टंट पूर्व 2015 ला आलेला प्रश्न आहे. आत्ताच आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला ते जमणार आहे. टिंब आणि टिंब यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे ज्यामुळे यांचा वापर दलदलीच्या भात शेतीमध्ये सुपीकता वाढवण्यासाठी केला जातो. हा ठीक आहे तुम्ही म्हणता ते सायनोबॅक्टेरिया आहे पण या ठिकाणी दिलेलं उदाहरण काय आहे तर नोस्टॅक आणि अॅनाबिना. पर्याय नंबर 2 ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. कंबाईन पूर्व 2019 ला आलेला प्रश्न. हा प्रश्न मला माहिती आहे तुम्हाला जमणार आणि तुम्ही तो सोडवला पण आहे ऑलरेडी. कॉन्सेप्ट पक्का आहे. प्रश्न काय आहे टिंब हे सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे. असिम्बायोटिक असोसिएशन कोण करतं. उत्तर माहिती आहे अझोटोबॅक्टर रायझोबियम. कशाचं उदाहरण आहे सिम्बायोटिक असोसिएशनचं आहे ना. पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होतो माहिती का. आयोग जे जे प्रश्न रिपीट विचारतो ते आपल्या लक्षात येत आहे. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. ग्रुप बी पूर्व 2019 चा प्रश्न काय आहे तर सूक्ष्मजीव एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त ठरतात. कुठले सूक्ष्मजीव आहे जे असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त ठरतात. जसाचा तसा प्रश्न आलेला आहे आणि उत्तर आहे अझोटोबॅक्टर रायझोबियम नाही. रायझोबियम हा सहजीवी नत्र स्थिरीकरणाचं उदाहरण आहे. नील हरीश शेवाल म्हणलं की नोस्टॅक अॅनाबिना आठवलाच पाहिजे. हे पहा इथं प्रश्न तोच आहे. असिस्टंट पूर्व 2014 ला कोणते निळे हिरवे शैवाल वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करतं आणि भात शेतीची सुपीकता वाढवतं. नोस्टॅक. उत्तर आपल्या लक्षात आहे. किंगडम मोनेरा म्हणजे बॅक्टेरिया अगदी मस्तपैकी आपण संपवलेला आहे. सगळे कॉन्सेप्ट आपण पाहिलेले त्याच्यावरची पीवायक्यू सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. उद्याचा आपला टॉपिक जो आहे तो आहे किंगडम प्रोटिस्टा. रोज रात्री आपण 9:30 ला भेटणार आहे. विज्ञान आपण पक्कच करणार आहे. उद्याचा टॉपिक किंगडम प्रोटिस्टा. सगळ्यात पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करणार. स्टेट बोर्ड असो एनसीईआरटी असो सगळी मराठीत घासून पुसून तुमच्यासाठी आणलेली आहे. कॉन्सेप्ट पक्का झालं की त्याच्यावर पीवायक्यू कशी आलेले आहे त्याचं अनालिसिस करणार आणि सोबतच हे पाहणार की असे कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी की ज्याच्यावर आयोग परत प्रश्न विचारू शकतो. सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. प्रयत्न आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन प्रेस करा कारण की तुम्हाला नोटिफिकेशन येणारच नाही लाईव्हचं नाही तर. आणि दुसरं खरंच प्रयत्न आवडला असेल ना तर आपल्या ग्रुपमध्ये माझ्या चॅनलला नक्की शेअर करा. चला भेटू उद्या आपण. तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. विज्ञानाचं काही टेन्शन घेऊ नका. चला.